मोठ्या बातमीने करूयात वाल्मिक कराडच्या सहकारी गुंडाकडून जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, बाळा बांगर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय। त्याने एक धमकीचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय। त्याचबरोबर धमकी देणारा संदीप तांदळे या गुंडाचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो सुद्धा शेअर करण्यात आलेत। दरम्यान या गुंडावर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री कारवाई करणार का असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। तर हा फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना निशाणा साधत सवाल केलेला आहे। वाल्मिक कराडच्या सहकारी गुंडाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, बाळा बांगर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे असा दावा आव्हाड यांनी केलाय। त्यांनी या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे आणि सोबतच धमकी देणारा जो संदीप तांदळे आहे याचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो शेअर करण्यात आलेत। काय व्हिडिओ शेअर करण्यात आलाय पाहूयात। नमस्कार नमस्कार सगळ्यांना राम राम। सगळे बोलवा। बाप आला म्हणावं लाईव्हला बाप। प्रत्येकासाठी करणार मी कोणाला विसरणार नाही। अर्ध्या फोन करा, संदीप आहे तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल। जातीवाद करायचं नाही, जातीवाद करत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं। आपण काय करायचं, सगळ्याला सोबत घेऊन काम करायचं। आपल्याला सगळे सोबत पाहिजेत। जितेंद्र आव्हाड मुंबईचा, त्याला माहिती वाल्मिक कराड सुटला। सुरेश त्याला माहिती, त्याला सुरेशला मी साक्षीदार आहे, संदीप तांदळे साक्षीदार आहे। सुरेश दसला किती मॅटर मधून वाल्मिकांनी बाहेर काढले, हे सुरेश दसला मी साक्षीदार आहे। आणि बाहेर बाळ्याला म्हणा बाळा बांगर बाप आहे मी तालुक्यात मी तू तालुक्यात बोलता मला देतो ना। जिल्हाध्यक्ष केलं युवकचा, तुला अण्णा आमदार करायचे स्वप्न बघत होते। सेटअप तू अण्णा सोबत राहिला, अण्णा तुला गाडीत घेऊन येले, अण्णा तुला फोन 2-2 तास बोलायचे। अण्णाचा फोन तुझ्या खेट संदीप दावे मला काय रे। तर हा धमकी देणारा व्यक्ती संदीप तांदळे आहे आणि या गुंडाचे वाल्मिक कराड सोबतचे अनेक फोटोज जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेले आहेत। सोबतच हा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। या गुंडावर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री काही कारवाई करणार का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। वाल्मिक कराडच्या सहकारी गुंडाकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे।